हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुमचे सगळ्यांचं स्वागत करते माझे एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहे सगळेजण? मस्त मजेत आणि आनंदात असाल तर व्हिडिओची सुरुवात करण्याआधीच मी तुम्हाला सांगते, तुम्ही जो ब्लॉग आधी बघितला आणि एकाच दिवशी शूट केला नाही तर तुम्ही नंतर म्हणसाल की तुझ्याकडे एक ड्रेस आहे का, एकावरतीच व्हिडिओ बनवते. तसं काही नाही आहे. तो सकाळी शूट केला होता आणि मी दुपारी लगेच अपलोड करून टाकला आणि हा संध्याकाळी शूट करायला घेतला होता, त्यामुळं तुम्हाला असं वाटेल. त्यामुळे आधीच तुमचा डाऊट क्लिअर करते. तर चला असू द्या, संध्याकाळी टायमिंग झाला होता त्यामुळे म्हणलं चला थोडंसं झाडून वगैरे काढून घेऊया. नंतर दिवाबत्ती करायचं टायमिंग होतं, नंतर काय झाडून वगैरे काढून घेता येत नाही आहे. तर मी झाडून काढून घेते तोपर्यंत सोनूला म्हटलं की तो बाहेर खेळ, कारण ना ती कशी करते, जेव्हा मी छोटा बेड आवरते तेव्हा ती मोठ्या बेडवर खेळते आणि तिकडे घाण करून टाकते, आणि जेव्हा मी मोठा बेड आवरते तेव्हा ती छोट्या बेडवर खेळत असते. म्हणजे इकडं पाटण म्हणजे पुढे पाटण मागं सपाट असं काम तिचं सुरू असतं. म्हणून तिला म्हणलं मी थोडा वेळ बाहेर खेळ. तसं तिच्यात ती पप्पांची वाट बघत होती, पण ते काय येणार नव्हते लवकर. त्यांचा कॉल आला की मला यायला उशीर होईल, तर आमचा मूड हाफ झाला होता. आम्ही जेव्हा कुठेतरी बाहेर जायचं प्लॅन करतो तेव्हा आमची सवत म्हणजे सवतच म्हणाल मी, त्यांचे साहेब ते प्रत्येक वेळेस काय ना काय घोळ घालतात. आम्ही माझ्या बड्डेला पण बाहेर जायचं प्लॅनिंग केलं होतं तेव्हा पण त्यांनी नव्हती सुट्टी दिली. त्यांच्या बड्डेला पण केलं होतं तेव्हा पण त्यांनी अर्जंट, आम्ही निघणार होतो तेव्हा ते फोन केला की या अर्जंट काम आहे, मग जावं लागतं. असंच झालं. आता हे सगळं चालायचंच, त्यात काय आता सगळ्यांच्याच घरी ते असतं. तर राग येतो थोडा थोडा की आपण काहीतरी इच्छा असतात आपल्या आणि काही स्वप्न बघितलेले असते ते अचानक असं मोडल्यानंतर थोडा राग येतो. पण कष्टाला पर्याय नाही, करावं तर लागणार आहे. साहेबांना नाराज करून नाही जमणार. मीही काय बोलत नाही आहे, सहन करण्याशिवाय पर्याय पण नाही आपल्याकडं. म्हणजे त्यांना पण वाटत असेल की लवकर घरी जावं, थोडा आराम करावा, ते काही नाही भेटत. त्यामुळं दोन्ही साईडचा विचार करावा लागतो आपल्याला. तर मीही मनावर दगड ठेवून हे सगळं करत होते. मला इच्छा नव्हती, भरपूर सारं बोलू वाटलं होतं त्यांना, पण कामावरती काय बोलणार, सगळी लोक असतात त्यामुळं म्हणलं जाऊ देत, घरी आल्यानंतर न बघायला येईल. तर चला हे झाडून वगैरे काढून घेते. आणि सोनू चाललं होतं भूक लागली मला जेवण बनव, कारण तिला झोप पण आली होती. त्यामुळे मी म्हटलं होतं की थांब जरा जेवण कर आणि मग झोप. झाडून काढलं लगेच लागले स्वयंपाकाला. तसं तर टायमिंग जास्त नव्हता झाला, 5:30 पावणे 6 झाल्या होत्या, पण माझ्या लेकराला झोप आली होती त्यामुळे म्हटलं चला आधी त्याचं पोट भरण्यासारखं काहीतरी करूया. ती बोलली होती डाळ कर, पण नंतर बोलली की नाही मम्मी मी त्यासोबत तूप खाईन. तर म्हणलं बरं झालं, एक काम तरी माझं हलकं केलं, कारण तिच्यासाठी वरण बनवायचं नंतर दुसरी भाजी बनवायची, हा मला डबल ताप होतोच. तर म्हणलं बरं झालं, बाळ शहाणं झालं आहे माझं. तर थोडा टाईम होता, मग म्हणलं चला आता भांडी वगैरे लावून घेऊयात. असं पण ना ते जेव्हा घरी येत नाहीत लवकर तेव्हा मला टायमिंग जात नाही आहे, आणि सोनू पण आज लवकर झोपणार म्हणल्यानंतर मला टायमिंग जाणारच नव्हतं. त्यामुळे मी म्हणजे स्वयंपाक हळूहळू करायला ठरवलं होतं. 8-9 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक झाला, तिथून पुढे ते येतील असं मी गृहीत धरलं होतं. आता बघू पुढे काय होतं आहे काय नाही आहे ते. तर माझं पीठ वगैरे मळून झालं होतं, फक्त भाजी बनवायची होती आणि चपात्या लाटायच्या होत्या. भात तर ऑलरेडी बनवून झाला होता. मग म्हटलं थोडा वेळ थांबूया, कारण तुम्हाला खिडकीत दिसत असेल थोडा पण अंधार पडला नव्हता, आणि इतक्या लवकर स्वयंपाक करून मला पूर्ण अर्धा म्हणजे टाईम घालवायचा होता. मग ते कसा जाणार, नेटवर्क पण नसतं घरात, त्यामुळं खूप बोर होतं. खरं तर मला इथं अजिबात करमत नाही आहे, पण काही गोष्टींना पर्याय नसतो, ॲडजस्ट करावं लागतं. ते मी करते, लग्न झाल्यापासून करते, पण असं चला जाऊ द्यात. तरी मी घेते भांडे लावून. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा, तुम्हाला असे व्हॉईस ओव्हरवाले व्हिडिओ बघायला आवडतात की माझ्या म्हणजे कॅमेरासमोर मी बोललेले असे व्हिडिओ आवडतात, मला सांगा. म्हणजे मी तशा प्रकारे व्हिडिओ बनवलं, नाही तर मी माझ्या परीने जसं बनवते असं तुम्ही बघत बसाल तर तुम्हाला काय आवडते हे मला समजणार नाही. त्यामुळं तुम्ही मला कमेंट करत जावा की नाही आम्हाला असे व्हिडिओ आवडतात, तू बनव म्हणून. नाहीतर माझी खरंच मेहनत भरपूर वाया जाते, कारण एवढ्या उशीर 15-13 मिनटं असं व्हॉईसवर बोलणं सोपी गोष्ट नसते. जेव्हा मी फेस टू फेस बोलेल ना तेव्हा मला सगळं आठवतं. आता मी इथं विचार केला होता मनात, जेव्हा मी भांडी लावते तेव्हा मी हे बोलेन, पण मुद्दा वेगळा सुरू होतो आणि सगळं भरकटत जातं. कन्फ्यूज होतं असं व्हॉईस ओव्हर व्हिडिओ करताना. पण आता हे सगळं चालायचंच, मेहनत करते, फळ कधी भेटेल हे काय माहिती नाही आहे. तर ना आता इथे सोनू गाणं म्हटली होती आणि मला म्हणत होती की मम्मी अगं मी गाणं म्हटली, तुझ्या व्हिडिओला कॉपीराईट लागल, व्हिडिओ डबल स्टार्ट कर ना. मग मी नाही बोलत असं तिचं चाललं होतं. मग तिला मी समजवलं, बाळा नाही लागत, मी इथं व्हॉईस ओव्हर करणार आहे. म्हणजे तिला इतकं समजायला लागलं आहे ना आता, की तिला माहीत आहे मी भरपूर मेहनत घेतली आणि ती मेहनत माझी पाण्यात गेली आहे. तर आता तिलाही काळजी घेते. जेव्हा मी व्हॉईस ओव्हर करत असते म्हणजे व्हिडिओ एडिट करत असते ना, तेव्हा ती मोबाईल बघत असली ना, म्हणजे पूर्ण आवाज बंद करते, नुसतं बघत असते, आवाज काहीच येत नाही. मलाच कधी कधी वाटतं की हिला काय बघण्यात नुसतं वाटते काय माहिती, आवाज आला तर
बरं वाटतं ना. तर ती नुसती बघत असते, चित्र बघते, आवाज अजिबात करत नाही. एवढी शहाणी झाली ती. तिला समजवलं थोडंसं, की नाही कॉपीराईट पडेल. मग तिकडे जाऊन बसली, नाही तर माझं तिनं भरपूर डोकं खाल्लं होतं. मग आधीच चॅनल कसं डिलीट झालं, मग कशी म्हणते कॉपीराईट पडतं, मला मोबाईलचा आवाज वाढवून देत नाही, असं लय काय काय प्रश्न विचारते मला. तिला लय समजावं लागतं, तेव्हा तिला समजतं. तर भांडी वगैरे मांडून झाली होती. अर्धी भांडी इकडे, अर्धी भांडी तिकडे. बरोबर दिसत नाही आहे, मला लावतानाच बरोबर वाटत नाही. पण काय करणार आता, काय काय डबे वगैरे नाहीत बसत ह्याच्यावर. तर भांडी वगैरे लावून झाल्यानंतर सोनू म्हटली की मला डाळिंब चिरून दे. मला तर डाळिंब सोलता येत नाही बरं का. अजून माझा नवराच मला सोलून देतो डाळिंब. आता लेकरानं मागितलं म्हटल्यानंतर आता यांची कधी वाट बघायची, येतील नाही येतील. आणि असं पण तिनं ना दाबून दाबून पूर्ण असं पाणी करून टाकलं होतं. तर मला जसं सोला येईल ना तसं मी ते सोललं. भरपूर वेळ गेला माझा त्यात. पण आता काय करावं लागते. आणि तिचं असं चाललं होतं की म्हणजे तिनं बघितलं होतं तिच्या मावशीनं कसं सोललं होतं. तिनं एकदम परफेक्ट चिरलं होतं या. थोडं पण त्यातलं काही असं बाजूला निघलं नव्हतं, पाणी वगैरे आहे तसं दाणे निघलेले त्यातले. पण मला काही तसं सोलता नाही आलं. पण मी सोललं बऱ्यापैकी, तरी चांगलं सोललं. आणि ज्यात त्यात खराब होतं ते मी बाजूला काढून टाकलं. कसं आहे ना, मला ज्या गोष्टी खायला आवडत नाही ना, त्या गोष्टी करायला पण मला काही इंटरेस्ट नसतो. जसं की मला डाळिंब ना आधी अजिबात खायला आवडत नव्हतं. म्हणजे सोलायचं कंटाळा यायचा, खरं सांगते, सोलायचं कंटाळा यायचा म्हणूनसाठी खायला आवडत नव्हतं. पण आता कोणीतरी सोलून देतं ना, मग छान वाटतं खायला. आयतं खायला कोणाला नाही आवडत ना. तर असू द्यात. तर सोनूला खायला दिलं होतं मी. ती लई खुश झाली होती. थोडं तरी काय केलं ना तर तिला वाटतं माझ्या मम्मीचं लय प्रेम आहे माझ्यावरती. तर सोनूचं काही मगाशीच आवरून दिलं होतं मी, मग माझंच राहिलं होतं. मी हातपाय तोंड वगैरे धुतले. म्हणलं चला आता दिवा वगैरे लावूया देवाला, कारण अंधार पडला होता, मला खिडकीत दिसतच असेल. आणि सोनूचा कंटिन्यू दिवस रात्र अभ्यास चालू असतो. म्हणजे असं वाटतं की माझी मुलगी लय मोठी झाली. तुम्हाला ती कधीच खेळताना दिसणार नाही, कधीतरी दिसेल. पण सारखं तिची पाटी पेन्सिल, चित्रकला, रांगोळी, काही ना काही सुरूच असतं. म्हणजे तिला सगळ्या गोष्टीची आवड आहे. ती चित्र काढते, बघल ती गोष्टी गिरवण्याचा प्रयत्न करते. कंटिन्यू हातात तिच्या पाट्यात तिची पेन्सिल संपली तर तिच्या पप्पाला सांगायचं होतं तिला की मला पेन्सिल आणा म्हणून. तर ते काही उशिराने येणार, त्यामुळे हिनं काही सांगितलं नाही. मी पण तिला बोलायला दिलं नाही, कारण दोघं जर बोलायला लागली ना तर लय लांबड लावत बसतात. तर इथं माझा चालला होता नट्टापट्टा करायचं. काय नाही, रोजचं आपलं हेअरस्टाईल करायची, पावडर लावायची, टिकली लावायचं, एवढंच असतं नट्टापट्टा. दुसरं काय आपण करत नाही आहे. आणि काय आता कुठं बाहेर जात नाही, त्यामुळं जास्त काय करणार आहे घरातली घरात. कधी कधी तर केस विंचरायचा पण कंटाळा येतो. आता तर व्हिडिओ वगैरे चालू आहे म्हणून म्हटलं चला आता थोडंसं आवरून पण घेऊया. जर मी व्हिडिओ नसता केला ना तर मी हाय असं देवपूजा पण केली असती. केस वगैरे विंचरत नसते बसली खरं तर. कारण असं वाटतं की काय एवढं आवरत बसायचं आहे, आपल्याला कोण घरात बघणार आहे. हा माझा स्वतःचं पर्सनल मत आहे आणि मी घरात अशीच असते. कधी पण बघा, म्हणजे आज मी कधी एक दिवस तर कधी कधी मी डोकं पण विंचरत नाही आहे. आता तुम्ही म्हणाल की तू आळशीच आहे. आळशी वगैरे नाही आहे, पण असं वाटतं की काय घरात आहे मग आवरायचं आहे तेव्हा. जेव्हा मी तिकडं राहायचे ना गावाला, तर आज म्हणजे नव्हतेच विचारत मी दिवसाला 2 दिवस तर मी केस विंचरत नव्हती, कारण मला कामच होत नव्हतं घरातलं. म्हणजे इथं जर जास्त काम नसतं, तिकडं कसं दारातलं झाडा, गवत आलं तर गवत काढा, या सगळ्या गोष्टी. आणि माझ्याकडे तेव्हा मोबाईल पण नव्हता. तर मी कामात काम काही ना काही काढायचीच, असं व्हायचं. पण आता तसं काही नाही आहे, काम पण जास्त नसतं आणि वेळ पण मला जात नाही. तर मी थोडंफार स्वतःकडे लक्ष देते. नंतर आधी माझी लाईफ बघचाल ना तुम्ही, लय भंगार होती. म्हणजे म्हणजे सगळ्याची वाट लागली होती, सरळ असंच म्हणेल मी. तर इथं भात वगैरे झाला होता, तर अंधार पण पडला होता आणि तिला लागली होती भूक. मग तिला मी जेवायला वगैरे दिलं. तसं तर ती पहिल्यांदाच तूप खाणार होती. तिला तूप अजिबात आवडत नाही, पण आज तिला वाटलं होतं की मला पाहिजे म्हणून तूप. ती ऐकत असते, रील्स वगैरे बघते ना, त्यात सांगतात. म्हणजे असेच मिनी ब्लॉग बघते ती, आवडीनं बघते काही काही जणांचे मिनी ब्लॉग. तर तिला वाटलं की सगळे खातात तर मी पण खाल्लं पाहिजे, म्हणून तिनं स्वतःहून मागितलं मला. मी पण दिलं आणि तिनं खाल्लं आवडीनं. मला वाटलं की तोंड वाकडं तिकडं केलं 1-2 घासात, पण नंतर तिनं आवडीनं खाल्लं आणि बोलली की छान लागतंय म्हणून. तर तिच्यासोबत मी पण घेतलं होतं जेवायला. थोडंसंच घेतलं होतं, कारण मला तिच्यासोबत पण जेवायचं असतं आणि ह्यांच्यासोबत पण जेवायचं असतं. तिच्यासोबत बोलत बोलत पण जेवायला मजा येते आणि ह्यांच्यासोबत पण. त्यामुळं अर्धा रिकामं ठेवलं होतं मी. फक्त भात खाल्ला होता, चपाती वगैरे खायची बाकी होती माझी. हे आल्यानंतर आम्ही दोघे एकसाथ जेवणार होतो. आणि असं कधीच नाही झालं. आज आमच्या लग्नाला, म्हणजे आज नाही, आता 6 वर्ष कंप्लीट होतील ना, तर मी अजून असं एक पण दिवस नाही झाला की हे लेट येणार आहे त्यामुळं मी आधी खाऊन बसले की येऊ दे कधी पण त्यांनी आणि त्यांनी खाऊ दे, असं कधीच नाही होत. जेव्हा ते येतील ना तेव्हा आम्ही दोघं सोबतच जेवतो. मी आधी कधीच जेवत नाही. ते जरी मला बोलले ना की तू जेव, तरी पण मी अजिबात कधी जेवत नाही लवकर. ते आल्यानंतरच जेवते. तर सोनूनं दूध वगैरे पिलं आणि ती झोपून गेली होती या. टायमिंग तर जास्त नव्हतं झालं, पण तरी पण बिचारी झोपली आणि मला काही करमत नव्हतं. मग मी चपात्या वगैरे लाटा घेतल्या मोबाईल बघत बघत.
किचनमध्ये आल्यानंतर ना असं होतं की व्हिडिओ शूट करू का बघू, कारण फक्त नेटवर्क किचनमध्येच असतं. तिकडं जर हॉलमध्ये गेले ना तर पूर्ण रेंजची म्हणजे फोनसुद्धा लागत नाही. जेव्हा किचनमध्ये येईल ना तेव्हाच फोन लागतो. त्यामुळं असं होतं की करू का शूट का राहू देत. पण जर व्हिडिओ टाकायचा असेल तर शूट करावंच लागतं. त्यामुळं थोडं शूट घेतलं. अख्ख्या चपात्या लाटताना मी काय शूट घेतलं नव्हतं. आणि सोनू झोपली होती त्यामुळे मला पण करमत नव्हतं. लयच उदास उदास वाटत होतं. घरात मी एकटीच ह्या रूममधनं त्या रूममध्ये आणि त्या रूममधनं ह्या रूममध्ये अशा माझ्या उड्या मारायला चालल्या होत्या. इथं बसले तरी तिकडे बसले तर करमत नव्हतं. इकडे आले तर सोनूची काळजी वाटायची, कारण लाईट वगैरे बंद करून टाकली होती तिकडची. माझा अर्धा जीव इकडं आणि अर्धा जीव तिकडं होता. तसं तर मी तिला म्हणत होते नको झोपू. म्हणजे अक्षरशः ती पाक डोळं झाकायला लागली. तेव्हापासून मी तिला उठवत होते, उठ उठ नको झोपू, तोंड धुवून ये. पण तिला काही झोप कंट्रोल नाही झाली. जर ती दुपारी झोपली असते ना, दुपारची 3 तास झोपते, तेव्हा तिला अजिबात संध्याकाळी लवकर झोप येत नाही. 10-11 वाजतात. पण आज दुपारची झोपली नव्हती त्यामुळे तिने आज लवकरच कल्टी मारली होती. तर इथं माझ्या चपात्या वगैरे करून झाल्या होत्या. मला आता लागलीच किचन वगैरे आवरून घ्यावं, कारण कंटाळा आलेला, जाऊन पडायचं होतं. कारण भरपूर वेळ इथं उभं राहिली होती मी चपात्या वगैरे करोस तोपर्यंत. त्यामुळे म्हटलं थोडं जाऊन कळडावं, पण परत आळस आला असता, नंतर उठा आणि करा. त्यामुळे लागलीच हे सगळं करून घेतलं मी. तसं ना आज भरपूर शूट घेतलं होतं मी, छोट्या छोट्या क्लिपा घेतल्या होत्या. पण भरपूर व्हिडिओ मोठा झाला होता त्यामुळे त्या क्लिपा मला डिलीट कराव्या लागल्या. तर असं चला हे सगळं आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते मी. तर सगळे कामं झालेत माझे. आता फक्त भांडी घासायची राहिली, ती पण आम्ही जेवण केल्यानंतर न घासू. 2 ताटाने 2 तांबे पडतील आणि ऑलरेडी सोनू जेवलेले आहेत ते, तर ते नंतर न घासीन मी. आता ब्लॉगचे एंड करते मी, कारण आता पुढं शूट घेण्यासारखं काही नाही आहे, कारण हे कधी येतील माहीत नाही आहे मला. तर त्यामुळे ब्लॉगचे एंड करते मी. आहे तो 1-2 व्हिडिओ ते एडिट करून टाकते. सोनू पण झोपले त्यामुळे आता मला पण करमणार नाही. आणि असंच होतं माहिती आहे, जेव्हा हे लेट येणार असतील की नाही तेव्हा सोनू झोपून जाते, कारण तिला माझ्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. तिचं पप्पा असलं का नाही मग ती खुशाल निवांत वाट बघते म्हणजे तिला खेळायला आवडतं तिच्या पप्पांसोबत. तर तिला समजलं मगाशी त्यांचा फोन आला होता ना मी लेट येणार आहे म्हणून, मग तिला समजलं आता नाहीत येणार, तर तिनं वाट पण नाही बघितली, खाल्लं आणि झोपलं. आणि असं पण ती लवकर झोपणारच होती 8 वाजेपर्यंत, कारण आज दुपारी झोपली नव्हती त्यामुळं. पण आज 8च्या आधीच झोपली ती, मला वाटते 7:30पर्यंत झोपली असेल, लयच लवकर झोपली. तर असं तर चला ब्लॉगचा एंड करते मी. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक कमेंट तुमची जी की मला पॉझिटिव्ह फील करेल, व्हिडिओ बनवायला प्रोत्साहित करेल, अशी एक कमेंट करा सगळ्यांनी. जे शेवटपर्यंत ब्लॉग बघतील ना ते कमेंट करतील, जे अर्धा सोडतील ते कमेंट नाही करणार, हे मला पण समजेल. तर चला बाय बाय.